नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखाना श्रमिक नगर येथे राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात आला। सदर कार्यक्रम डॉक्टर नारायण वाय भासे, जिल्हा हिवताप अधिकारी अहिल्यानगर, डॉक्टर सतीश राजूरकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, अहिल्यानगर, मनपा अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली, तर मनपा नगरसेवक श्री मनोज दुलम, श्री करण कराळे, श्री पुष्कर कुलकर्णी, प्राध्यापक सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी श्री गजेंद्र सांगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व धन्वंतरी पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। परिसरात जनजागृती फेरी काढण्यात आली होती। या प्रसंगी सिस्टर मडावी यांनी डेंग्यूवर आधारित गीत सादर केले। कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉक्टर सृष्टी बनसोडे यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर वैभवी डांगे यांनी केले। जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर नारायण वाय भासे यांनी कीटकजन्य आजाराबाबत नागरिकांनी खबरदारी बाळगण्याची गरज असून प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले। डॉक्टर सतीश राजूरकर यांनी आरोग्य विभाग मनपा तर्फे सातत्याने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे शहरातील कीटकजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या कमी झाल्याचे नमूद करून भविष्यात रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी सोबतच नागरिकांनीही डेंग्यू निर्मूलनात सक्रिय सहभागी होण्याबाबत मार्गदर्शन केले। उपस्थित सन्माननीय नगरसेवक श्री मनोज दुलम, श्री करण कराळे, श्री पुष्कर कुलकर्णी यांनी डेंग्यू आजारावर कोणताही उपचार नसल्याने परिसर स्वच्छता ठेवून आपल्या घरात डासांची उत्पत्ती होणार नाही याबाबत काळजी घेणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे, पाणीसाठी झाकून ठेवणे, ताप आल्यास त्वरित रक्त तपासणी करणे इत्यादी डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले। शेवटी सिव्हिल नागरी आरोग्य केंद्राचे डॉक्टर आरती डाबसे यांनी उपस्थितांचे आभार मानले। जनजागृती करणं, जनजागृतीसाठी सहभाग वाढवण्यासाठी लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग असेल तर लोकांचाही पाठिंबा, लोकांचाही सहभाग इनडायरेक्टली होतो। लोकांपर्यंत आपल्या योजना जातात, आपला कार्यक्रम जातो। म्हणून लोकप्रतिनिधींचा सहभाग या प्रत्येक कार्यक्रमासाठी आवश्यक आहे। या निमित्तानेच आपण छोटे छोटे कार्यक्रम ह्या त्या भागामध्ये, आरोग्य केंद्रामध्ये, सब सेंटरमध्ये हे नेहमीच आयोजित करतो। तर आता सरांनी सांगितलं की आपल्या सर्वांना माहिती आहे आपण डेंग्यूविषयी काम करतो, मलेरियाविषयी काम करतो। डासाच्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी दरवर्षी काय वर्षभरच काम करतो। हे काय सीझनल आजार राहिलेला नाही आता तो, किंवा पावसाळ्याचं ते येईल असं नाही। वातावरणात थोडे जरी बदल झाले, आजकाल तर अल निनोचा परिणाम एवढा झालेला आहे की थोडे जरी परिणाम झाले तरी डास उत्पत्ती होते। आणि डास उत्पत्तीचं आपल्याला सगळ्यांना खरं कारण साहेब माहिती आहे की सगळेजण मलेरिया म्हटलं, डास म्हटलं की पालिकेवर रोष व्यक्त करतात। असं नाही आहे। हा डेंग्यूचा डास हा घरातच तयार होतो, स्वच्छ पाण्यातच तयार होतो। जिथं आपण पाणी साठवतो, पाण्याच्या आपल्या झाडाच्या कुंड्या असतात, फ्रीजमधलं, टेरेसवर, इतर कुठेही जे स्वच्छ पाणी साठतं त्याच्यात ती डास उत्पत्ती होते आणि मग डेंग्यूचे डास तयार होतात, मलेरियाचे डास तयार होतात। आणि बाहेर जे डास दिसतात नालीवर हे ते, त्याच्यापासून विशेष डासजन्य आजार होत नाहीत, परंतु मग अस्वच्छता वाटते। तर मग थोडक्यात आपण महापालिका आपल्या कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आपल्या सर्वांनाच माहिती आहे। मलेरिया विभागात खूप अपुरी कर्मचारी आहेत, त्यामार्फत आशा सेविकामार्फत आपल्या आरोग्य केंद्राच्या ANM सिस्टरमार्फत आपण डासांचं आजारांचं सर्वेक्षण करतो, तापांच्या रुग्णाची माहिती घेतो। मग ज्या परिसरामध्ये असे तापाचे, डेंग्यूचे संशयित असतील, मलेरियाचे संशय असतील ते रुग्णाची माहिती घेणं, त्या एरियामध्ये ॲबेटिंग करणं, म्हणजे डासाचे अळीनाशक लिक्विड आपले स्टाफ टाकतात। नंतर स्प्रेइंग करतो आपण जिथं जिथं डास उत्पत्ती होऊ शकते। नंतर काही ठिकाणी आपण फॉगिंग करतो, संध्याकाळी धूर फवारणी करतो। तर याप्रमाणे नियोजन आपण ह्यावर्षी पण पावसाळ्यासाठी पुढच्या 4 ते 5 महिन्यासाठी केलेलं आहे। मागच्या 2 वर्षापासून माननीय आयुक्त साहेबांची मोहीम आहे डेंग्यूमुक्त अहिल्यानगर। या दोन्ही वर्षामध्ये आपल्याला पूर्ण आरोग्य केंद्रामधून आपण विविध कार्यक्रम ठेवून डेंग्यूची संख्या सर आम्ही जवळजवळ 82 वरून 16 वर संख्या आणलेली होती मागच्या वर्षी 25 मध्ये। आता निश्चित आपण 2026 मध्ये ही संख्या सर म्हटले तसं डेंग्यू आजार होऊ नये आणि आजार जर झाला तर योग्य उपचार वेळेत मिळावे आणि त्यामुळे मृत्यू होऊ नये। मृत्यू टाळणं हे आपल्या हातात आहे, डेंग्यू होणं, डासापासून बचाव करणं हे आपल्या हातात आहे। तर हा आपला प्रयत्न राहणार आहे की 2026 मध्ये डेंग्यूचे रुग्ण कमीत कमी आपल्या शहराला त्रासदायक ठरतील असं प्रयत्न राहील। अशी सेवा आपण सक्षम करू। आपण दरवर्षी मलेरिया आणि डेंग्यू दिन साजरा करतो, पण आपल्याला कधी असा प्रश्न पडलाय का की आपण दरवर्षी हे साजरा करण्यासारखं याच्यात एवढं काय आहे?
मलेरिया होतो, डास चावतात, डेंग्यू होतो, डास चावतात. आपण दरवर्षीच लोकांना सांगतोय की डासांपासून संरक्षण करा. आपण जनजागृती करतो, सर्वेक्षण करतो, लवकर निदान उपचार करण्याचा प्रयत्न करतो. पण कदाचित खूप थोड्या लोकांना एक गोष्ट त्यातली माहीत नसेल. जगामध्ये सर्वात जास्त कुठल्या आजाराने जर मृत्युमुखी लोक पडत असतील तर तो व्हेक्टर बोर्न डिसीज आहे, की ज्याचं प्रमाण मागच्या 10 वर्षापूर्वी खूप जास्त होतं. त्याला आपण आता कमी करत 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 आणि चालू वर्षी 2026ची आपली थीम अशी आहे की दरवर्षीच्या ज्या केसेस आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला 25% पर्यंत जायचं आहे. म्हणजे 100 केसेस निघत असल्या तर चालू वर्षी आपल्याला 25 केसेस निघल्या पाहिजेत. एवढी आपण लोकांमध्ये, आणि लोकांना ह्या गोष्टीच्याबद्दल अवेअरनेस नाही आहे की या एका क्षुल्लक डासाच्या चाव्यामुळं दरवर्षी जगामध्ये किती लोक मृत्युमुखी पडतात. हे ज्या वेळेस त्यांच्यापर्यंत जाईल, आपण तर आपलं काम करतोच आहेत, पण त्यांना सिरियसनेस कळेल त्यावेळेसच याच्याबद्दल. कारण की पब्लिक अवेअरनेसशिवाय आपण डेंग्यू किंवा मलेरिया हद्दपार करू शकत नाही. तर मी तुम्हाला सर्वांना परत एकदा विनंती करेन की आपण लोकांपर्यंत याची सिरियसनेस, ग्रॅव्हिटी ती पोहोचवायचं आता आपलं काम आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. मला हा डेंग्यूचा जो आजार आहे, सरांनी सांगितलं की फक्त प्लेटलेट कमी झाला म्हणजे डेंग्यू नाही, किंवा डेंग्यूचा जो आजार आहे त्याबद्दल उपचारही असा प्रॉपर ठरलेला नसतो की या ट्रीटमेंटनी तुम्ही नीट होताल किंवा काय होताल. त्यामध्ये ॲडमिट झाल्यावर IV देतात, जे काही सर म्हणजे प्रॉपर असा उपचार देखील याला नाही. परंतु जे सरांनी सांगितलं की जे आपण प्रतिबंधात्मक उपाय वापरून जी संख्या 82ची 16वर आणली आणि आता 0वर आणणार आहे, ही सर्वात महत्त्वाची मोहीम आहे, ज्यामध्ये आपण जनजागृती करून सर्वांनी लोकांपर्यंत माहिती पोहोचवली की ज्या ज्या ठिकाणी असे काही घरामध्ये ठिकाणं असतात की ते दुर्लक्षित होऊन जातात आपल्याकडनं. जसं फ्रीजची मागची बाजू असते ज्यामध्ये पाणी साठतं पण आपलं लक्ष नसतं, कुंड्या असतील, हौद असतील, किंवा कुठलेही स्वच्छ पाण्याचे ठिकाण ज्या ठिकाणी डास निर्माण होतात. तर अशा बाबतीची जनजागृती आणि माहिती आपल्याकडनं सर्व नागरिकांपर्यंत गेली पाहिजे. आणि ही माहिती पोहोचवण्यासाठी किंवा आपले जेही कार्यक्रम आयोजित होतील त्यासाठी जिथं जिथं आमचा सहभाग लागेल, सहभागीच नाही तर सक्रिय त्यामध्ये जी काही भूमिका लागत असेल ती निभावण्यासाठी आम्ही तिघही सज्ज आहोत. अजून देखील आपल्या सर्व नगरसेवक असतील, सर्व प्रतिनिधी असतील, सर्व त्या ठिकाणी सज्ज आहेत. कारण की येणाऱ्या 3 ते 4 महिन्यांसाठी आपल्याला ह्या जशी युद्धासाठी तयारी असते तशी आता मला वाटतं की हा डेंग्यूचा जो आजार आहे त्याच्यासाठी आपल्याला सर्वांना तयारी करावी लागणार आहे. आज इथे आपण राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जमलेले आहोत. दरवर्षी 16 मेला आपण राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करतो. हा डेंग्यू दिन साजरा करण्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे नागरिकांमध्ये डेंग्यू निमित्त जनजागृती प्रस्थापित करणे. आणि ह्या वर्षीची जी थीम आहे ती थीम ह्याच गोष्टीला धरून आहे की डेंग्यू नियंत्रणासाठी लोकसहभाग, साठवलेल्या पाण्याची तपासणी करा, स्वच्छता राखा आणि जी भांडी आहे ती झाकून ठेवा. हे आपण मागच्या वर्षी डेंग्यूमुक्त अहिल्यानगर अभियानामध्ये आपण वारंवार हे आवाहन केलेलं आहे. आणि त्याचंच फलित म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत जे 100च्या घरात आपल्याला डेंग्यूचे रुग्ण आढळून येत होते ते फक्त 18 आहेत 2025च्या वार्षिक अभियानामध्ये. तर ह्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला लोकसहभाग लाभलेला आहे आणि ह्या लोकसहभागामुळेच आपण हे उद्दिष्ट साध्य करू शकलेलो आहोत. आणि यावेळेसही माझं असंच आव्हान असेल की जास्तीत जास्त लोकसहभाग आपण ह्या कार्यक्रमात घेणार आहोत आणि नक्कीच डेंग्यू मुक्त अहिल्यानगर करण्यास आपल्याला मदत होईल. धन्यवाद. प्रतिनिधी यतीन कांबळे.